पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। आज सोलापुरात सालाबादप्रमाणे यंदाही राजासाहेब बगसार यांचा उरूस मोठ्या उत्साहात भवानी पेठ मड्डीवस्ती या भागात साजरा करण्यात आला। राजासाहेब बगसार म्हणजे कर्नाटकात यांना यमनूरप्पा असे म्हटले जाते, तसेच महाराष्ट्रात यांना चांगदेव महाराज असे या नावाने थोर तपस्वीला ओळखले जाते। हे थोर तपस्वी खरे तर कर्नाटकातले, परंतु आज सोलापुरात राजासाहेब बगसार यांचा उरूस मोठ्या प्रमाणात काढण्यात आला। या उरुसामध्ये घोडा देखील मोठ्या दिमाखात ताल धरून नाचू लागला, सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। तसेच भवानीपेठ मड्डीवस्ती या भागातील हिंदू मुस्लिम या उत्सवात जणू ऐक्याचं दर्शन घडवतात। या कार्यक्रमात यशस्वी करण्यासाठी या भागातील हिंदू मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात एकवटला जातो। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या भवानीपेठ मड्डीवस्ती भागामध्ये राजाबक्ष सवारी अर्थात यमनूरप्पा आणि महाराष्ट्रामध्ये यांचं म्हणजे चांगदेव महाराज या नावाने यांना ओळखलं जातं। आज आपण या राजाबक्ष आणि यमनूरप्पा यांच्या मंदिरामध्ये मस्जिदमध्ये आपण उभं राहिलो आहे। आज आपल्यासोबत या ट्रस्टीचे अध्यक्ष म्हणा किंवा उत्सव अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। नमस्कार। नमस्कार। आपण हा उत्सव गेल्या किती वर्षापासून हा उत्सव आपण साजरा करतो? आम्ही आमच्या बचपनपासून कमीत कमी 40 ते 45 वर्षापासून आमच्या बघण्यात आलेलं आहे। आमच्या हे ताब्यात आल्यापासून आमचे काका मुजावर त्यांनी करीमचा मुजावर यांनी हे पहिले नेहमी करत होते। त्यांची ताकद जर कमी झाल्यामुळं आम्ही काय विचार केलं की बाबा आपण असं एक पंच कमिटी नेमावं, म्हणजे माझ्या मनात आलं। मान्सून मित्र बसवराज रुपनूर म्हणा, सगळे रुपनूर परिवार आमचे मित्र सहकारी सगळे म्हणून एक पद घेऊन आपण सगळे एक पंच कमिटी नेमल्यानंतर कमीत कमी पंच कमिटी नेमून आम्ही 25 वर्ष झाले। कव्वाली म्हणा, कुठलेही तुम्ही भजन म्हणा, कुठलेही असे जे कार्यक्रम केलात, आज पण कुठले तुम्ही कार्यक्रम असे उत्सवामध्ये साजरे केला? ह्या कार्यक्रममध्ये बघा सगळे आपले कव्वाली, ढोली, ते डप्प म्हणून कन्नडमध्ये डप्प हे असतं, आणि आपलं भजन हे सगळं करत आलेलं आहे। आणि सर्व समाज एकत्र येऊन आम्ही कार्य करत आहोत। आजोपर्यंत हे देवानं आम्हाला काही कमी केलं नाही, हे चांगलं चालत चाललं आहे। आणि सगळे आपले जे पंच कमिटी आहे सगळं बांधवसारखं आम्ही चालतो एकदम, म्हणजे सर्व समाज घेऊन आपण सोबत हा कार्यक्रम करतो। सर्व समाज घेऊन आपण सोबत हा कार्यक्रम करतो। खूप खूप धन्यवाद। आज आपण हा उत्सव साजरा केला, त्याच्या मागचं कारण काय? त्याचं कारण म्हणजे काय, समाजामध्ये जनजागृती व्हावं, लोकांना भक्तिभाव व्हावं, ह्या दृष्टीने आम्ही एक देवाचं नाव पुढं करून समजायचं उत्सव करतो। आज आपण या भागामध्ये जो उत्सव साजरा केला जातो, आज या देवाची प्रचिती आपल्याला काय आलेली आहे? आपण लहानपणीपासून हा देवाचं एक झोपडी होतं 5 महिन्याचं, तेव्हा जेव्हा आमचं लहानपणी असताना ह्या झोपडीत पुरुष आल्यानंतर ते सगळं आपण गोळीत पाडून किटांगरे तयार करून बांधून देत होतो। तसं त्यानंतर ह्या संघटनेला आपण सगळ्यांना समाजामध्ये गिरगंट उंडेकरी, खंडोजी उंडेकरी आणि शिवप्पा उंडेकरी आणि अर्जुन पांढरे आणि नागरा मुदळकर ह्या पहिल्याच थोर लोकांनी ह्या यात्रा करत होते। त्यानंतर आमचे करीम मुजावर ह्या सगळ्यांचे मोठ्या लोकांचा वयस्कर होतं, तेव्हा त्यांच्या हाताला लहान होतं तेव्हा कामं करतो। त्यानंतर मला ह्या संघटनेचे अध्यक्ष केल्यापासून, मला कमिटीने अध्यक्ष केल्यापासून ह्या देवळाचं कसं करावं सुधारणा म्हणून ह्या ठिकाणी अध्यक्ष झाल्यानंतर त्यानंतर आपण पहिला फर्स्टला असंच चर्चा केला कमिटी बसल्यावर आपण जेवण करू म्हणून, तेव्हापासून जेवणचं असं वाटप करतो। त्यानंतर एकदा असंच बसलो देवळाचं का तर सुधारणा करू म्हणून, त्यानंतर सुधारनंतर असं आपण जब्बार शेख आम सगळं कमिटी बसल्यानंतर म्हणलो
मग त्या ठिकाणी पहिला नामदेव मुदगलकरांना टाईल परिषद करता म्हणतात दुसऱ्यांकडून साईडला जाळी घेतला. मग गेल्या वर्षी 3 वर्षाखाली काय झालं, पत्रा बदलच होते. त्या ठिकाणी अजून आम्ही म्हणलो या बांधकामच करू, आपण सगळंच चांगलं करू. ह्या ठिकाणी सगळ्याला आपल्या कमिटीच्या वत घेऊन ह्या ठिकाणी जब्बार शेख म्हणा, शिरशेल उंडेकरी, चंदू टिक्के, आपला उपाध्यक्ष ते खजिनदार आहेत, आपले संस्थापक बसवराज उबदार आहेत, बसू जमादार. ह्या आमच्या नवीन पिढीमध्ये सगळेजण मिळून आम्ही हातभार लावून ह्या कुणाच्या पुढाऱ्याकडनं आपण 10 पैसे नाही घेतला. आम्ही 10 पैसे सगळं गोरगरीब जनताकडनं पैसे ह्या बांधकाम आम्ही सगळेजण मेहनत करून उभा केलं. आणि जास्तीत जास्त कष्ट म्हणजे या ठिकाणी म्हणलं तर जब्बार शेख आणि खजिनदार आणि संघटना अध्यक्ष आणि आपले उपाध्यक्ष आणि आपले खजिनदार शिरशेल उंडेकर आम्ही जास्तीत जास्त आम्ही उठून सगळ्याला पकडून ह्या मंदिर उभा केलं. आणि थोड्याचा झालेला आहे आणि पुढच्या वर्षी पण कम्प्लीट करेल. आणि कुठं बी अध्यक्ष झालेला आहे. मी पहिल्यापासून सांगतो, संघटनेच्या आपण चाचण्या तरुण झालं तेव्हा बी तिथं काही नव्हतं. त्या ठिकाणी आम्ही ते झाण जर ढोल तेव्हा होतं, त्या झाण ढोल केलो. त्यानंतर आमचा धनगर समाजाचा संघटना अध्यक्ष होतो. त्या ठिकाणी काही लोक जो माणूस काम करतो त्या माणसाला डोलाला बघतात आणि नावाचं हे करतात. काही लोक म्हणतात आम्ही केलं, पण आम्ही जगाला मत असतो, कार्यकर्त्याला मत असतो आणि गल्ली वस्त्याला मत कोण काम केलं त्याला माहीत असतो. राजापक्षाला मी लहानपणीपासून आपण मानतो, घराच्या बाजूला आहे. आम्ही सगळ्यांचे मी आपले संस्थे कमिटीने मी सगळ्याला असंच म्हणतो, ह्या आपण एका जिद्दीनं आपण काम करू. असं एक भेद बाजू नका आणि प्रत्येक कुठल्याही गोष्टी करता क्लिअर करा आणि सगळ्यांचे नावं घेत जावा तुम्ही आणि एक दुसरं नाव करू नका. आम्ही हेच माझ्या संघटनेमध्ये आणि सगळ्यांचं आम्ही मान्य करतो. हा राजापक्ष ऊर्स कमिटी आज आपण जो कार्यक्रम साजरा करतो, आता जे नव एक तरुण पिढी आहे त्या पिढीला आपण काय सांगणार? सर्वांचे आदराचे देव श्री राजे बागसवार, कन्नडमध्ये वेमनूरप्पा, मराठीमध्ये चांगदेव महाराज असे हे अवतारी पुरुष सर्वांना आनंदी ठेवलो. या भागातील कोणी बी दुःखी नाही, आजूबाजूचे सर्वांना सुखी ठेवलेलं आहे. आणि ही परंपरा आत्तापर्यंत असं चाललेली आहे. सर्व सुखाने नांदत आहे आणि सर्वांना भरभराट आहे, सर्वांना बरकत आहे. फार मोठी परंपरा आहे, फार मोठी ताकद आहे. त्यांचं मूळ ठिकाण यमनूर गाव आहे, कर्नाटकमध्ये आहे. तिथलं हे अवतार आहे. त्यांनी ह्या देवाने कुणाची दुःखात ठेवले नाही, कुणाला सर्वांना सुखात ठेवलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 कॅमेरामॅन नागेश कोळीसह लक्ष्मण शापूरकर, भावनीपेठ, कुंगडवस्ती, सोलापूर. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर.